ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी घटनास्थळाची पाहणी करतायत। ही घटना कशी घडली, घटनेनंतर नेमकं काय काय घडलं, या सगळ्याचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून घेतला जातोय। ही तीच इमारत आहे, हे तेच हॉस्टेल शासकीय रुग्णालयाचं ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं होतं, दुर्घटनाग्रस्त। हा सगळा परिसर आता सील करण्यात आलेला आहे। दुर्घटनास्थळी पडलेले हे विमानाचे काही अवशेष आपण या क्षणी पाहतोय। या दुर्घटनेत हे जे विमान या ठिकाणी कोसळलं, त्यात या इमारतीत कार्यरत असणारे जवळपास 20 विद्यार्थी यात मृत्युमुखी पडले असल्याची बातमी समोर येते, तर बहुसंख्य विद्यार्थी जखमी असल्याचं देखील कळतंय। घटनास्थळाची पाहणी करून आढावा घेतला जातोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये 265 जणांचा मृत्यू झालेला आहे। यात 169 भारतीय आहेत, तर काही परदेशातील नागरिकांचा देखील समावेश आहे। या सगळ्याचा आता आढावा घेतला जातोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून। या दुर्घटनेची चौकशी करण्याकरता बोईंगची एक टीम देखील भारतात दाखल झालेली आहे। त्याखेरीज अमेरिका आणि ब्रिटनचं देखील चौकशीत सहकार्य असेल। जवळपास 53 ब्रिटिश नागरिकांचा सुद्धा या दुर्घटनेत मृत्यू झालेला आहे। तपास नेमका कुठवर आला, याचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून घेतला जातोय। 12 जूनला काल दुपारी साधारणतः 1:38 AI-171 हे एअर इंडियाचं विमान दुर्घटनाग्रस्त झालं। टेक ऑफ घेतल्यानंतर काही क्षणातच हे विमान कोसळलं। साधारणतः 1:31 या विमानानं टेक ऑफ घेतलेलं होतं आणि 1:38 हे विमान अहमदाबाद इथं कोसळलेलं आहे। ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली तो सगळा परिसर आता सील करण्यात आलेला आहे आणि तपासाला सुद्धा सुरुवात झालेली आहे। BSF NDRFचं पथक देखील घटनास्थळी दाखल झालेलं आहे, तर मृतांच्या नातेवाईकांची DNA चाचणी सुद्धा करण्यात येते। अपघात अतिशय भीषण आहे, त्यामुळे मृतदेहांची ओळख पटणं हे मोठं आव्हानात्मक। याकरता जवळपास 1000हून अधिक व्यक्तींची, नातेवाईकांची DNA चाचणी ही करावी लागणार आहे, अशी माहिती देखील देण्यात आलेली आहे। आणि त्या दृष्टिकोनातून हे मोठं आव्हान असेल। तर या दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचं देखील निधन झालेलं आहे।
गुजरातमधला अतिशय आश्वासक असा हा चेहरा, विद्यार्थी दशेपासूनच राजकारणात कार्यरत असणारे विजय रुपाणी हीच ती इमारत आहे ज्या ठिकाणी हे विमान काल दुपारच्या दरम्यान कोसळलं होतं. या सगळ्याचा आता आढावा घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विजय रुपाणी यांच्या कुटुंबियांची देखील भेट घेतील. या दुर्घटनेनंतर मात्र अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत. एअर इंडियाच्या या बोईंग ड्रीमलाइनर संदर्भात अनेक सवाल काही राजकीय वर्तुळातून उपस्थित केले जात आहेत. या विमानाच्या सद्यस्थिती संदर्भात काही सवाल उपस्थित केले जात आहेत. इंधन क्षमता या विमानाची किती होती याविषयी काही मुद्दा उपस्थित केला जातोय. या सगळ्या गोष्टी चौकशी अंती स्पष्ट होतीलच, पण त्यापूर्वी मात्र मृतांच्या नातेवाईकांची DNA टेस्ट करणं, त्यांच्या नातेवाईकांना मृतदेह सोपवणं हे देशाच्या दृष्टीनं प्राथमिक असणार आहे. याला प्रथम महत्त्व हे दिलं जाईल आणि एक मोठं आव्हान सुद्धा आहे, कारण कमीत कमी वेळेत हे कार्य करायचंय आणि त्या दृष्टिकोनातून वैद्यकीय विभागासाठी सुद्धा हे मोठं चॅलेंज असेल. BSF NDRFची टीम घटनास्थळी पोहोचलेली आहे. याखेरीज बोईंगची टीम सुद्धा भारतात आता दाखल होतीये. तपासाला वेग प्राप्त होणार आहे. तर अमेरिका, AIB आणि ब्रिटनची संस्था देखील हवाई पाहणी चौकशी संदर्भातली त्यांच्या वतीनं देखील या ठिकाणी या सगळ्या दुर्घटनेचा तपास केला जाईल, चौकशी केली जाणार आहे. या विमानात साधारणतः क्रू मेंबरसह 242 प्रवासी होते. त्यापैकी 241 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.